हे काळे, तू मला शिकवू नकोस, तुला काय करायचं ते कर, जा तिकडं, असं एक शिक्षक एका विद्यार्थिनीला म्हणतो. त्या विद्यार्थिनीला हा शिक्षक सतत असं बोलत राहतो, टॉन्ट मारत राहतो. पैसे न भरल्यामुळे खूप घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो. आणि एक दिवस असा येतो की ती मुलगी त्या अकॅडमीच्या बाथरूममध्ये जाऊन गळफास घेते, सुसाईड करते. होय, आणि त्या अकॅडमीचं नाव आहे गरुड झेप अकॅडमी, जी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. मराठवाड्यातलं केंद्र असलेल्या या ठिकाणी ही घडलेली ही फक्त एकमेव घटना नाही आहे. याच्या आधीही अजून एका मुलाने आत्महत्या केलेली आहे. आणि त्या अकॅडमीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यातले मॅक्सिमम विद्यार्थी हे म्हणतात की हो, ते सर काहीही बोलतात, खूप वाईट बोलतात, खूप विचित्र बोलतात. एखाद्या वेळेला पैसे भरायला उशीर झाला तर खूप घाणेरड्या भाषेमध्ये बोलतात, जेवण देत नाही, नाश्ता देत नाही, मुद्दामून अडव. हे सगळं मी जेव्हा काल परवा पाहिलं, खरं म्हणजे ही बातमी 15 दिवसाआधीची आहे, पण खूपच डेंजर आहे हे. आणि गावाकडच्या लोकांना असं वाटतं की आपली मुलं या अकॅडमीला जातील, त्यांना नोकरी लागेल. ही अकॅडमी तुम्हाला माहीत नसेल तरी स्पर्धा परीक्षेचे वगैरे क्लास घेते वाटतं. तर खूप मोठी होप असते, खूप आशा असते, आणि त्या आशेमुळे लोक आपल्या मुलांना तिथे टाकतात. आपल्या लेकराबाळांना जर सरकारी नोकरी लागली तर आपल्याला फार कष्ट करावे लागणार नाही, आपलं आयुष्य सुधरेल असं प्रत्येक आईबापांना वाटतं. आणि त्यामुळे आईबाप आपल्या लेकरांना अशा वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये पाठवत असतात शहराच्या ठिकाणी. मला असं वाटतं की मराठवाड्याच्या भागामध्ये या अकॅडमीचं नाव खूप होतं. मला आठवतं मी 6 वर्षापूर्वी या अकॅडमीचं जेव्हा एक बॅनर पाहिलं होतं, आणि त्या बॅनरवर खूपच मोठा बॅनर तो होता एकतर, आणि त्या बॅनरवर शिक्षकाचा म्हणजे जे अकॅडमीचे संचालक आहेत त्यांचा एक खूप मोठा फोटो होता. तर मला ते पाहूनच थोडंसं खूप वेगळंच झालं. मला असं झालं की असा क्लासवाली व्यक्ती स्वतःचा असा इतका मोठा आणि थोडंसं ते भपकेबाजच वाटत होता मला. असं फोटो लावून वगैरे क्लासची ॲड नाही करत, म्हणजे सहसा नाही करायला पाहिजे. माहीत नाही, ते काहीतरी खूप वेगळं होतं जे मला शब्दात नाही सांगता येत. आणि आत्ता त्यांच्या बातम्या यायला लागलेल्या आहे. मागे असं झालं की कुठला तरी मुख्यमंत्री येणार होते तर त्यांनी सगळ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना तिथे कामाला लावलं. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची गॅरंटी ते देतात असेही विद्यार्थी म्हणाले. म्हणजे मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि त्याच्या खालच्या कमेंट्स पाहिल्यात तर अनेक लोक असं म्हणाले की हो, मी या अकॅडमीची विद्यार्थी आहे. आणि खरंच आहे की हे खूप वाईट बोलतात, खूप विचित्र बोलतात, आणि खूप नुकसान झालेलं आहे आमचं. किंवा हे नोकरीची गॅरंटी देतात पण नोकरी लागेलच अशी काही गॅरंटी नाही आहे. ते आपल्याच क्लासला कधी कधी कामाला ठेवून घेतात. आणि मुलांना असं वाटतं की लागली आता आपल्याला नोकरी, 2-3 महिने त्यांना नोकरीवर ठेवतात, पगार देतात. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 2 लाख रुपये भरले असेल त्या अकॅडमीला नोकरी लागायसाठी, आणि सरकारी नोकरी लागली नाही, जी की अर्थात लागत नाही कारण की खूप कॉम्पिटिशन आहे, फार रेअरली नोकरी लागते, नाही लागली तर ते आपल्याकडे कुठलं तरी कामाला लावतात. 2 लाख भरलेल्या विद्यार्थ्याचे 20-30 हजार रुपये त्याला 2-3 महिन्यात मिळतात परत. त्याला त्या काळापुरतं असं वाटतं की हां आपल्याला नोकरी लागली, काहीतरी कारणं देऊन परत त्या विद्यार्थ्याला तिथून काढून टाकण्यात येतं. आणि असे प्रकार अनेक ठिकाणी चाललेले आहेत. अनेक आईबापांना हे माहीतच नसतं. कोणीतरी खूप मोठा कोट सूट बोट घातलेला व्यक्ती आहे म्हणजे आपल्याला खरंच आपल्या मुलाला नोकरी लागेल, नोकरी देईलच, अशी एक भोळी आशा असते अनेकांकडे. कारण परिस्थिती त्यांची तशी आहे तर ते विश्वास ठेवतातच अशा गोष्टींवर. आणि त्यांच्या विश्वासाचं असं जे काही होतं आहे हे पाहून म्हणजे फारच वाईट गोष्ट आहे. आणि ह्या मुलीच्या केसमध्ये जे झालं की त्या मुलीला तो शिक्षक टीचर जो काही आहे अकॅडमीचा संचालक, तो कायम तिला असं काळे असं खूप मुलांच्या समोर तिने पैसे न भरल्यामुळे तू हो तिकडे असं वगैरे, म्हणजे हे एक बॉडी शेमिंगचा प्रकार आहे. आणि बिचारी ती छोटी मुलगी म्हणजे 20-22 वर्षाची असेल, तिला काय वाटलं असेल की खूप लोकांच्या समोर आपल्याला कोणीतरी असं आपल्या शरीरावर, आपल्या रंगावर काहीतरी बोलतंय. हे ऐकणं खूप त्रासदायक असतं. म्हणजे मला कळत नाही की त्या मुलीला किती ऐकावं लागलं असेल की जेणेकरून ते ऐकत ऐकत एक दिवस असा आला की तिला ते ऐकण्याच्या बाहेर म्हणजे तिची कॅपॅसिटी संपली आणि तिने सुसाईड केला. तिच्या आईवडिलांनी हे सांगितलं की ती नेहमी सांगायची फोनवर की सर असं बोलतात, आणि हे सर इतरही मुलींना अनेकांना असं बोलतात. हा एक बॉडी शेमिंगचा खूप मोठा प्रकार आहे जो फक्त त्या मास्तरनी तर केलाच, पण आपल्या सोसायटीमध्ये पण अनेक मुलींना असं ऐकावं लागतं त्यांच्या रंगावरून. त्यांचं वजन वाढलेलं असेल तर त्याच्यावरून, त्यांच्या बॉडीमध्ये काही व्यंग असेल तर त्या व्यंगाला धरूनच लोक त्यांना हाक मारतात. चुकूनही मला असं वाटतं की आपल्या कितीही जवळचे असले तरी कुठल्याही शरीराच्या व्यंगावरून कधीही कुणालाही आपण
हाक मारू नये. ते फक्त त्याच व्यक्तीला माहीत असतं की त्याला किती वाईट वाटतं, किती त्रास होतो, किती स्वतःची लाज वाटायला लागते. आणि सतत असं ऐकून हेही फिलिंग येते की म्हणजे आपल्या शरीरामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, म्हणजे आपल्याकडून काहीही होणार नाही आहे. आणि हे खूप डेंजर फिलिंग असते. मला असं सांगायचं की ज्या लोकांना या बॉडी शेमिंग नावाच्या प्रकारातून, की तुमच्या शरीराला धरून कोणीतरी खूप लोक नेहमी बोलत आहेत, टॉन्ट मारत आलेले आहेत, त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की त्रास होतो त्या लोकांपासून दूर. आता असं सतत बोलणाऱ्या लोकांपासून दूर होणे, त्यांच्याशी संपर्क न करणे, संपर्क तोडणे हा उपाय आहेच. पण अजून एक असतं ते म्हणजे की ते लोक गेल्याच्या नंतरही असं ऐकल्यामुळेही आपल्याला डाऊट यायला लागतो. आणि आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं की अरे मी असं दिसते का, असा दिसतो का, अशी दिसते का. आणि म्हणजे खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. मला हे सांगायचं तुम्ही एक लक्षात घ्या की तुमचं सौंदर्य हे फक्त लोक सांगतात त्याच्यामध्ये नसतं. तुमची बुद्धिमत्ता, तुमचा स्वभाव, तुमच्या आतमध्ये असलेलं प्रेम हे खूप मोठं सौंदर्य आहे तुमच्या आतमध्ये जर प्रेम असेल तर. आणि प्रत्येकच वेळेला रंग, काळा रंग म्हणजे सुंदर नाही असं बिलकुल नसतं. खूप सुंदर सुंदर हिरोईन्स आफ्रिकेमध्ये आहे, आपल्या साऊथ इंडियामध्ये आहे. आणि साऊथ इंडियन सगळे हिरो जर तुम्ही पाहिले तर मॅक्सिमम हे काळ्या रंगाचे असतात. तर रंगावर ते नाही आहे. तुमचे नाक डोळे नीट असेल तर तेही एक सौंदर्याचं प्रतीक आहे. किंवा बॉडी नावाची गोष्टीवर फार लक्षात देऊ नका. आता हे म्हणणं खूप सोपं आहे, मला माहिती आहे. ते तुम्हाला अनेकांना फेस करावं लागतं, तेव्हा ते खूप अवघड होतं. पण हे स्वतःला सांगत राहा की अजून माझ्या कुठल्या सौंदर्याच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर मी फोकस करू शकेन. आणि त्या मुलीच्या आईवडिलांना किती वाईट वाटत असेल की आपल्या मुलींनी असं केलं. अजून एक मुलांनी त्या अकॅडमीच्या याच्या आधी असंच केलेलं आहे. तर त्या आईवडिलांच्यावर काय बीतत असेल म्हणजे इमॅजिन नाही होत. खूप मोठी स्वप्न घेऊन त्यांनी पाठवलेलं आहे तिथे. तर आईवडिलांना पण जर तुमची मुलं मुली तुम्हाला हे सांगत असतील ना की मला कोणीतरी बॉडी शेमिंग करत आहे, कोणीतरी माझ्या रंगावरून काहीतरी बोललं आहे, हे बघा तुमची मुलं आहे ना, कोणी एकदा म्हटलं ना तर सांगत नाही. 100 वेळा कोणी म्हणत असेल ना तर ते 2दा सांगतात तुम्हाला. त्यामुळे ती गोष्ट सिरियस असू शकते. ती गोष्ट तुमच्या लेकरांच्या जीवावर बेतू शकते, बेतलीच आहे त्या मुलीच्या जीवावर. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जे कोणी असं बोलत असतील तुमच्या मुलामुलींना त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा असं नका बोलू. आणि ऐकतच नसेल तर कंप्लेंट करा, धाक दाखवा आणि आपल्या मुलीला आधार द्या. तिला सांगा. फक्त त्यांना धाक दाखवणं हाच उपाय नाही आहे. तर ज्या मुलीला हे ऐकावं लागलं तिला आधार द्या, तिला हे सांगा आम्ही आहोत तुझ्यासोबत, तू नको काळजी करू. ओके. सारखं सारखं शरीरावरून बोलणं हेही मला असं वाटतं नाही करायला पाहिजे. तुम्हाला त्यांची काळजी असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्थची काळजी करू शकता किंवा खूप सेन्सिबली आणि प्रेमाने बोलू शकता. पण सतत टॉन्ट जेव्हा लोकांना हे ऐकावं लागतं तेव्हा एक खूप मोठ्या कोशात, डिप्रेशनमध्ये ही मुलं जाऊ शकतात. आज मला हे सांगावं वाटलं. थांबूया.